पहा सर्कल कोऑर्डिनेट आर्क आठवीचा आपला जो चॅप्टर आहे पहिली प्रॅक्टिस सेट आपली कव्हर झालेली आहे. नाव वी हॅव टू कंप्लीट आवर द सेकंड प्रॅक्टिस सेट. शिकवण्याच्या पूर्वी काही पहिल्यांदा कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट थोडं मी एक्सप्लेन करतो, त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया. आर्क्स करस्पॉन्डिंग टू द कॉर्ड ऑफ सर्कल. आता याचं काय सेंटर ऑफ सर्कल पी क्यू काय कॉर्ड आहे, पी एक्स क्यू काय बेटा मायनर कॉर्ड आणि पी वाय क्यू कोणता आहे मेजर कॉर्ड. 180 पेक्षा मोठा असेल तर काय असतो मेजर कॉर्ड असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी पी एक्स क्यू त्याला कोण आहे पी एक्स क्यू पी वाय क्यू एकमेकाच्या सलग आहेत, मग त्याला काय म्हणायचं करस्पॉन्डिंग आर्क. कोणते आर्क बेटा बोलत चला करस्पॉन्डिंग आर्क. हा पी क्यू काय करतो सर्कलला दोन आर्क मध्ये डिवाइड करतो, पी एक्स क्यू आणि पी वाय क्यू मध्ये डिवाइड करतो. आता मेजर ऑफ मायनर आर्क पी इज द सेंटर ऑफ सर्कल, अँगल APB हा सेंट्रल अँगल आहे. कोणता बेटा सेंट्रल अँगल. आणि APB हा कुणा एवढा आहे AXB एवढा आहे. कुणा एवढा आहे बोलत चला कुणा एवढा आहे मेजर ऑफ आर्क AXB हा कुणा एवढा आहे अँगल APB एवढा आहे. कुणा एवढा आहे मेजर ऑफ सर्कल 360 असतो. मेजर आर्क इज इक्वल टू काय येतो 360 मायनस मायनर आर्क. कॉन्ग्रुएंट आर्क काय इफ टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट हॅव्हिंग इक्वल मेजरमेंट. सर समजा सर्कलचे दोन आर्क आहेत, त्या दोन्ही आर्कचा मेजरमेंट कसा इक्वल आहे, तर ते दोन्ही आर्क कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. कसे असतात म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं असतं दोन्ही आर्क सेम असले पाहिजे. इन अ सर्कल इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. जर समजा सर्कल मध्ये कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट आहेत. कोण कॉन्ग्रुएंट आहेत कॉर्ड. आता एबी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे सीडी ला कॉन्ग्रुएंट आहे. का कारण दोघांची लेंथ कशी आहे सेम आहे. इन अ सर्कल इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. जर दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर देअर करस्पॉन्डिंग मायनर आर्क. आता ह्याचा मायनर आर्क कोण आहे AXB. कोणाचा AB चा आणि CD चा कोण आहे CYD. हे दोन्ही कसे इक्वल आहेत. दोन्ही कसे का कारण कॉर्ड दोन्ही इक्वल आहेत. कॉर्ड इक्वल असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग मायनर आर्क सुद्धा काय असतो इक्वल असतो. कसा असतो इक्वल. म्हणजे आर्क AXB हा कुणाच्या इक्वल आहे CYD च्या इक्वल आहे. तसंच AYB या कुणाच्या इक्वल आहे CAD. म्हणजे दोन्ही कसे जवळपास सारे इक्वल आहेत. म्हणजे AYD इथपर्यंत आहे बरोबर आहे बेटा. DAC हे दोन्ही कसे इक्वल आहेत. दोन्हीचं मेजरमेंट त्या ठिकाणी इक्वल आहे. आता पुढे पहा the diameter PQ and RS of the circle with center C are perpendicular to each other. म्हणजे हा PQ आणि RS दोन्ही एकमेकाला कसे सांगा बेटा perpendicular to each other. परपेंडिक्युलर असेल तर किती डिग्री असतो 90 डिग्री. म्हणजे हा CR CS CQ CP हे सर्व काय सांगा रेडियस ऑफ द सेम सर्कल. काय ते बेटा हे रेडियस ऑफ द सेम सर्कल आहेत. काय सांगा रेडियस ऑफ द सेम सर्कल. स्टेट why RS why arc PS हा arc PS and arc SQ आणि arc SQ का कॉन्ग्रुएंट आहेत कारण PCS 90 डिग्री आहे आणि SCQ हा सुद्धा किती डिग्री आहे 90 डिग्री आहे. हा जर 90 डिग्री असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा किती डिग्रीचे असतात 90 डिग्रीचे असतात. म्हणजे दोन्ही सुद्धा किती डिग्री 90 म्हणजे दोन्ही आर्क 90 असेल तर तो काय असेल सेम. काय असेल बघा डायमीटर PQ परपेंडिक्युलर कुणाला बेटा RS ला आहे असं असेल तर PCS इज इक्वल टू PCR इज इक्वल टू किती डिग्री बेटा 90 डिग्री. तसंच SCQ RCQ इज इक्वल टू किती बेटा 90 डिग्री. आहे का नाही रे हो आहे सर. असं असेल तर मेजर ऑफ RPS कुणाला करस्पॉन्डिंग आहे PCS. का सेंट्रल अँगल का डेफिनेशन ऑफ मायनर आर्क बनायचं. डेफिनेशन ऑफ मायनर आर्क हे 90 डिग्री आला. तसंच SQ बरोबर काय बेटा QCS किंवा SCQ आला का बघा. हा सुद्धा किती आला 90. हा सुद्धा किती आला 90. हा 90 आणि हा 90 असेल तर दोन्ही सुद्धा कसे बेटा 90 आहेत. म्हणजेच काय इफ द मेजर ऑफ टू आर्क ऑफ सर्कल. जर दोन आर्क त्या सर्कलचे जर इक्वल असेल जर दोन आर्क त्या सर्कलचे सेम असेल तर ते दोन्ही आर्क डॅश डॅश असतात कॉन्ग्रुएंट. कसे असतात म्हणा इफ द मेजर ऑफ टू आर्क्स ऑफ सर्कल are same then the two arcs are congruent. म्हणजे मेजर ऑफ आर्क PR कोणता बेटा मेजर ऑफ आर्क PR
हा कुणा एवढा आहे बेटा? पीसीआर एवढा आहे. कुणा एवढा आहे? मेजर ऑफ आर्क पीआर हा पीसीआर एवढा आहे. आहे का नाही रे? तसंच हा आरक्यू कुणा एवढा आहे बेटा? आरसीक्यू एवढा आहे. कुणा एवढा आहे? आरसीक्यू एवढा किंवा क्यूसीआर एवढा आहे. म्हणजे सर्व हे जे काही आर्क आहेत पीएस, क्यूएस, क्यूआर आणि पीआर हे सर्व आर्क कशी एकमेकाला इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत. In the adjoining figure, O is the center of circle whose diameter is mm. दहावीच्यांना वरील बसवणार. दहावीच्यांना बोल. आता मला एक सांगा बेटा, नीट बघा, हे लक्षात घ्या डायग्राम मध्ये. बघा, AOB हा कुणा एवढा असेल? AB एवढा. मान्य करता? मग तसाच DOC कुणा एवढा असेल बेटा? CD एवढा. असेल का नसेल? असेल. असेल का नाही? असेल. डेफिनेशन ऑफ मायनर आर हे तर मान्य आहे. मान्य आहे का? हो. म्हणजे हा AB कुणा एवढा असेल बेटा? CD एवढा. का? जर आर्क कॉन्ग्रुएंट असेल तर त्याची सॉरी, जर समजा हे आर्क कसे दोघांचे याचे कॉन्ग्रुएंट आहेत. कसे बेटा या ठिकाणी? कॉन्ग्रुएंट आहेत. दाखवतो. तर तुम्हाला दाखवा म्हणले इथं. थोडं लक्षात बेटा, एवढ्यामध्ये MN मध्ये मेजर ऑफ आर्क MN किती आहे सांगा? 180. का? सेमी सर्कल. का रे? कसं काय सांगा लवकर बोला. सेमी सर्कल. सेमी त्याच्यामध्ये काय काय बेरीज येते सांगा? मेजर ऑफ आर्क हा MA बोलत चला. MA हा मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क बोलत चला BN फिजिकल टू किती? 180. 180. ठीक आहे. आता MN किती आहे सांगा? MA किती असेल? हा जर 100 असेल तर हा सुद्धा किती आहे सांगा? 100. किती आहे? ठीक आहे. ह्याला नंबर 1 देतो. आता काय म्हणायचं? MOA मेजर ऑफ अँगल MOA कॉन्ग्रुएंट टू कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? आर्क MA ला. आर्क MA ला. हाय का नाही बेटा? मग काय लिहायचं रिझल्ट? डेफिनेशन ऑफ मायनर आर. डेफिनेशन ऑफ सांगा. डेफिनेशन ऑफ मायनर आर. मग MA सुद्धा किती आला? मेजर ऑफ आर्क MA हे किती आला सांगा? हा एकूण किती आहे? MOA किती आहे? 100. तर हा सुद्धा किती आला? बोलत चला. किती आला बेटा? 100. सिमिलरली त्याच पद्धती सिमिलरली AOB काय बेटा? मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क कोणता आहे बेटा? AB. हा माहिती आहे का? नाही. तसंच BON काय बेटा? मेजर ऑफ अँगल BON इज इक्वल टू काय बेटा? BN मेजर ऑफ आर्क किती आहे? 35. काढसन त्याच्यामध्ये ठेवा फ्रॉम 1 काय बेटा? फ्रॉम 1. MA किती आहे बघा? 100. AB बघा. AB काढायचं आहे. BN बघा. BN किती आहे बेटा? आताच काढला. BN किती आहे? 35 फिजिकल टू किती? 180. बेरीज करा. 135 मेजर ऑफ आर्क AB बरोबर 180 मधून 135 गेले. किती उरले रे बेटा? 55. किती उरले? म्हणजे मेजर ऑफ आर्क AB किती आला सांगा? 55. मेजर ऑफ आर्क AB बरोबर किती आला सांगा बेटा लवकर? 55 डिग्री. किती डिग्री आला? हा किती आला सांगा? 55. हा जर 55 असेल तर हा सुद्धा किती आहे सांगा? 55. जिथे आता लिहतो बघा ते लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? कुठे गेलं रे? ते if the measures of two arcs of circle are same then the two arcs are congruent. Then the two arcs are congruent. मग आता इकडे पहा बेटा. 180 मधून 35 गेले 45 येतात
55 कसे 45 डिग्री. किती डिग्री बेटा 45 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ आर्क AB, मेजर ऑफ आर्क कुठे गेला बघा AB इथं आहे ना. हा AB म्हणजेच मेजर ऑफ अँगल AOB सुद्धा किती असेल सांगा बरं का बेटा 45 डिग्री. किती डिग्री असेल, किती डिग्री असेल बेटा 45 डिग्री. असंच आपल्याला दुसरं बी करता येते का सांगा बरं का. येते का नाही बेटा येते. मग ते बी करूत आपण. If the measure of two arcs of circle are equal, then the two arcs are congruent. हे झालं पहिलं कन्सेप्ट एक. आता दुसरं करू बेटा सेम 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 सेम. The sum of measure of all angles of the sum of measure of all arc of circle is how many degree? 360. किती बेटा किंवा तशाने करू सेम करू का. आर्क MN आर्क MN इज इक्वल टू किती 180. रिझल्ट सांगा. सेमी सर्कल. MOD मेजर ऑफ अँगल MOD इज इक्वल टू काय ते मेजर ऑफ आर्क काय ते बेटा MD मेजर ऑफ आर्क MD कॉन्ग्रुएंट आहे. रिझल्ट सांगा. डेफिनेशन ऑफ मायनर आर्क, डेफिनेशन ऑफ बोला की रे डेफिनेशन ऑफ मायनर. मग MOD काय बेटा इज इक्वल टू काय मेजर ऑफ आर्क MD किती सांगा. हा 100 म्हणजे हा सुद्धा किती रे 100. सिमिलरली त्याच पद्धतीने सिमिलर काय येते DOC मेजर ऑफ अँगल DOC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DC मेजर ऑफ आर्क. तसंच मेजर ऑफ अँगल CON मेजर ऑफ अँगल CON इज इक्वल टू NC मेजर ऑफ आर्क. हा 35 म्हणजे हा सुद्धा किती रे 35. फ्रॉम मेजर ऑफ आर्क MN किती 180 ना 180 बरोबर ऍडिशन करा चला. मेजर ऑफ आर्क MN बरोबर ऍडिशन करा चला. MD बोला बे MD प्लस काय ते सांगा DC किंवा CD प्लस काय ते सांगा CN. CN काय बेटा CN 180 बरोबर MD किती आहे MD 100. CD किती आहे CD किती आहे काढायचं ना मेजर ऑफ आर्क CD. CN माहिती आहे किती आहे 35. किती आहे रे 35. मेजर ऑफ आर्क CD मधून 180 मधून 135 गेले परत किती आला बेटा 45 डिग्री. किती आला किती डिग्री आला 45. समजा आपण ह्याला काय करू ह्याला नंबर देतो 2 पुढे गेला ह्याला देतो नंबर 3 आणि ह्याला नंबर देतो 4. म्हणजे मेजर ऑफ आर्क CD पुढे गेला CD हा कोण एवढा आहे DOC मेजर ऑफ अँगल DOC इज इक्वल टू किती बेटा 45 डिग्री. ह्याला नंबर किती आहे सांगा 4. किती नंबर 4. आता नीट पहा जरा थोडं लक्ष द्या. हा किती आहे 45 आणि हा किती आहे 45. फ्रॉम 2 and 4 काय बेटा फ्रॉम बोला फ्रॉम इकडेच घेतो डायरेक्ट. चला सांगा फ्रॉम बोला बेटा 2 and 4 काय ते 2 बघ. मेजर ऑफ आर्क AB मेजर ऑफ आर्क AB हा कोण एवढा सांगा मेजर ऑफ आर्क CD मेजर ऑफ आर्क CD म्हणजेच काय आर्क AB कॉन्ग्रुएंट आर्क कोणता बेटा CD. तर ते एक वाक्य लिहायचं काय इफ टू chords of a circle are congruent AB कुणाला कॉन्ग्रुएंट आहे CD ला आलं का रे बघा.
इफ मेजर ऑफ टू आर्क्स ऑफ सर्कल आर इक्वल, काय लिहायचं? इफ मेजर ऑफ टू आर्क्स ऑफ सर्कल आर कॉन्ग्रुएंट, कशी बेटा? कॉन्ग्रुएंट असतील तर आर इक्वल, आर इक्वल असेल तर आर इक्वल, तर दोन्ही आर्क कसे असतात बेटा? आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, आर्क्स आर, ठीक आहे, आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच कॉर्ड एबी कोण एवढा आहे सांगा बरं का? कॉर्ड सीडी एवढा, कॉर्ड सीडी. ठीक आहे, ओके. एवढं कसं होतं का? पहिला डायग्राम काढा, बिना डायग्रामचं उत्तर करू. ठीक आहे, लिहून घेता? घ्या सर.